वळत सेमीफायनलच्या मॅचकडे एक चांगली मॅच आहे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर मेहनत करून वरती आले. श्री स्वामी समर्थ त्यांच्या विरुद्ध अविनाश मुकेश रॉयल चेंबूर. टॉस जिंकून स्वामी समर्थ संघाने मात्र बॅटिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यांच्या विरुद्ध अविनाश अदिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून अदिरा चषक अगदी आपण पाहतोय. आणि दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. 55,555 प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 33,333. एक भव्य दिव्य असं आयोजन. चोपडे साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. स्वागत आहे आपलं पण. एकदा जोरदार टाळ्यामध्ये सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात करूयात. अविनाश मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध स्वामी समर्थ. बिग फाईट काटेकी टक्कर. कोण फायनल मध्ये जाणार त्यासाठी मात्र सेमीफायनलची मॅच. स्ट्रायकेटला शिवम लोखंडे, बॉलिंगसाठी हार्दिक. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी हलक्या हाताने ढकललं तिकडे. थोडा बॉल हातातून निसटला पण सिंगल रन मिळेल. करण सोडा स्ट्राईक एंडला. 4 ओव्हरची मॅच आहे. काल रॉयल चेंबूर संघ स्टेशन वाईज मधून मात्र चांगली कामगिरी पाहिली गेली आहे. आज दुसरा व अंतिम दिवस आहे. सुनीलजी शिंदे आपलं देखील स्वागत आहे. आज सतीश शिंदे यांचे मोठे बंधू आहेत आणि सुनीलजी आपलं देखील अगदी आज मनापासून आभार. आपण देखील आज इकडे दाखल झालात. दोन रन झाले फलकावरती. या बॉलवर देखील एक परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले. थोडी मिसफील्ड पाहिली गेली पण चांगला बॉल अडवला उस्मानने. तीन बॉल 3 रन झालेत. पहिली ओव्हर चांगली आली हार्दिकची. स्ट्राईक एंडला बॅटर शुभम आहेत. स्कोर बनवावा लागेल. सेमीफायनल आहे त्यामुळे कुठेतरी मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं. चांगली बॉलिंग पाहायला मिळते हार्दिककडे. मात्र चांगला लेग ब्रेक आहे आणि अनुभव आहे. खूप चांगले खेळाडू आहेत. त्या परिसरात देखील माहीम परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. आज मात्र स्वतःला सिद्ध करण्याकरिता व्यावसायिक क्रिकेट देखील खूप चांगलं खेळत आहेत. 4 बॉल 4 रन झालेत. इकडे देखील आपण बघा चांगला बॉल पाहायला मिळतो हार्दिकच्या माध्यमातून. क्लास बॉलिंग पाहायला मिळते. परफेक्ट बॉलिंग. इकडे देखील आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला वर तिकडे पहिली ओव्हर संपली. 6 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय आहेत. दुसरी ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे आहेत. 6 बॉल 6 रन झालेत पहिल्या ओव्हरमध्ये. सेमीफायनलची मॅच आहे. यानंतर एक फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेले. सतीश शिंदे आणि अदिरा स्पोर्ट्स क्लब संपूर्ण. आज आकाश गुरव, सुशांत रनीम संपूर्ण त्यांची टीम. विक्रम खराटे असतील, आमचे मिलिंद पाचेने असतील, घनश्याम शिंदे, हेनॉय कुमार, त्यानंतर राजन, सर्व कामोटी संघासाठी ते खेळतात. ज्यांनी देखील एक चांगली मेहनत केली आहे. आमचे लेफ्टे असतील.
7 रन झाले धावफलकावरती. सूरज उपाध्याय बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला करण सोडा आहेत. अविनाश मुकेश रॉयल संघ देखील मॅच सोडणार नाहीये. ही मॅच जिंकून पुढे जायचं आहे. हा बॉल देखील भन्नाट बेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाही. क्षेत्ररक्षक आले तिकडे सुनील. ओल्ड इज गोल्ड. चांगला बॉल अडवला. चांगले बॉलवर पोहोचले. त्या झोनला फिल्डिंग करणं थोडा डिफिकल्ट आहे, कारण की बॉल कधी आतमध्ये येईल कधी बॉल बाहेर जाईल. मगाशी देखील 1 बॉल 2 ला मगाशी नॉन स्ट्राईक एंडला बॉल आदळला आणि बॉल थोडा रिफ्लेक्ट झाला, त्यामुळे रन बनली तिकडे. त्यामुळे क्रिकेट कधी कुठल्या क्षणी फिरेल याचा नेम नाहीये. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय स्ट्राईक एंडला. शुभम लोखंडे. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय. रन मिळतील तिकडे 4. शिवम लोखंडेच्या बॅटमधून आपण पाहिलं 4 रनसाठी एक अफलातून स्ट्रोक खेळत असताना धावफलक 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड पाहिलं तर 12 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर शुभम. इकडे देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल. दर्शन कामटे तिकडे आले. धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला, पण शुभमने देखील चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, कारण की कुठेतरी थोडे डगमगले, पण बॅकफूट आले त्यानंतर पंच केला. त्याला माहिती एक हलका बॉल येईल, त्यासाठी मात्र तयार होते. आज सर्व स्थानिक खेळाडू देखील मॅचचा आनंद घेतात. संपूर्ण शिवबा प्रतिष्ठान आणि या परिसरातील सर्व आज जे या परिसरात राहत आहेत ते मात्र आपल्या परिसरात एक चांगलं आयोजन केलंय. सतीश शिंदे यांना मात्र नक्कीच त्यांनी सपोर्ट केलाय. हा बॉल देखील वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल मिळेल तिकडे. रन सिंगलने एक्स्ट्रा मध्ये धावफलक पुढे जात आहे. 14 रन झाले धावफलकावरती. स्कोर चांगला आहे. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे देखील मिसफील्ड पाहायला मिळते. तिकडे एकदा पुन्हा एकदा चौकार येतोय. कधी करण कधी शुभम. हरीशूड मात्र चुकी झाली आहे. चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर चौकारमध्ये जाईल. दोन फिल्डर तिकडे आले, बट बॉल हातातून निसटला. त्यामुळे फिल्डिंग खूप महत्वाची आहे ग्राउंडवर. जो चांगली फिल्डिंग करेल तो मात्र चांगलं क्रिकेट खेळेल. जो चांगला खेळेल तो चांगलं जिंकेल. चांगल्या ट्रॉफीज पण आहेत आपल्या. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दर्शन तिकडे आले. 2 ओव्हर संपल्यात. 19 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी सुनील येत आहेत. 12 बॉलमध्ये 19 रन केलेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एक चांगली कामगिरी केली करण आणि शुभमने. त्यामुळे उर्वरित बॉल देखील मात्र तशी कामगिरी करावी लागेल. उर्वरित बॉलमध्ये देखील तसे रन्स करावे लागतील. प्रथम माळतकर. आपण प्रथम घरचे शोधत आले तुला इकडे. प्रथम तू इकडे खेळतोय सकाळपासून. सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडू आहेत. ते देखील लहान लहान मुलं देखील इकडे खेळतात, त्यामुळे त्यांनी खरेदी केली आहे. बॉलिंगसाठी सुनील आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर करण आहेत. ही ओव्हर जर सेफ आली तर मॅच मध्ये येऊ शकते एक टीम. स्वामी समर्थ देखील.
20 रन झाले त्या फलकावरती. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा शुभम लोखंडे एक चौकार. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक बाउंड्री आली आहे. या बॉलवर देखील सचिन गुडू कुठेतरी चुकी झाली आहे. वाईट प्लस एक सिंगलने मात्र दाखवलं पुढे जाईल. 22. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. दर्शन तिकडे येतात. एक रन मिळतीये. सेमीफायनलची मॅच आहे. यानंतर फायनल मॅच आपण पाहणार आहोत. दिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून अगदी एक भव्य दिव्य असं आयोजन. 2 दिवस अगदी फटाके. त्यानंतर एक वेगळा जल्लोष पाहिला गेला. कोण चॅम्पियन होईल. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. स्थानिक गटात देखील खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सुनील. NTSC बॉईज संघाने देखील एक चांगली कामगिरी केली. नरवीर तानाजी चौक. "24" विदाउट लॉस एक चांगली बॅटिंग करतात शुभम आणि करण. दोघांनी देखील एक चांगली कामगिरी केली आहे. वेल प्लेड. या बॉलवर देखील अगदी बॅटची टॉप एज घेतली गेली आहे. रन मात्र तिकडे 25. 25 रन होता धाव फलकावरती. पुन्हा एकदा बॅटिंगसाठी करण. शुभम स्ट्राईक एंडला. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेलेत. 26. हा बॉल देखील आपण पाहतो खूपच बाहेर. वाईट बॉल. 27. 27 रन झाले धाव फलकावर. शेवटचा बॉल मात्र नीट टाकावा लागेल. तिसऱ्या ओव्हरचा अजून एक शेवटची ओव्हर शिल्लक आहे. ग्राफ वरती गेलाय. या बॉलवर देखील एक चांगला परफेक्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय गॅप मध्ये. करण सोडाच्या बॅटमधून 4 रनसाठी आपलातून कडक चाबूक फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग पाहिलं गेलं आणि त्यानंतर मात्र काय फटका सजवला गेलाय. बेधडक अगदी गुदगुल्या घेत बॉल ट्रॅव्हल झाला जमिनीला. रन मिळतील तिकडे 4. मॅच फिरतात त्यामुळे नक्कीच आपण डिसिजन कळवतील पंच. फिल्डिंग टीम आपण मध्ये रिव्ह्यू घेईल. अक्षयला मैदान सोडावं लागेल.
न्यू बॅटर आपण पाहिलं तर केसर सोनार येतात नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला पाहिलं तर केसर आहेत, एक चांगले खेळाडू आहेत, मीरा भाईंदर रोडचे खेळाडू आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. 31 31 रन झाले, 2 विकेट गेलेत. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट आलेत. चांगला बॉल पाहायला मिळाला, आतमध्ये आणलाय बॉल आणि हलका बॉल आतमध्ये आणला. यासाठीच ओळखले जातात अगदी लेजंड प्लेअर महेश मकमाणे यांचे मात्र पुत्र आहेत. खूप चांगली बॉलिंग, वडिलांनी देखील अगदी खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. वडिलांच्या पाऊल ठेवत असताना देखील हरीश मकमाणे देखील हे नाव अगदी या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आणला. समोर मात्र सिंगल रन मिळेल. स्कोरचा ग्राफ या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत राहिलाय आणि सिंगलने मात्र दाखवलं पुढे जात आहे. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. करण सोडाच्या बॅटमधून 4 रन साडी. परफेक्ट विथ द स्पिन. हलकेचे स्टेप आउट झाली. फुटवर्क देखील चांगलं होतं. लेग ब्रेक रीड केला आणि त्यानंतर मात्र हरीशवर हल्ला चढवला गेलाय. 36 रन झाले धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाहूयात शेवटच्या बॉलवर देखील किती रन जमा करतील. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना रन मध्ये तिकडे 4 मिळतात. खूप चांगली बॅटिंग करण सोडा. 13 बॉलमध्ये 20 धावांची एक धुवाधार बॅटिंग करण सोडाच्या बॅटमधून. क्लास. and it is out. वाईट बॉल आहे. सिंगल रन वेल 37. बट करण एक चांगली बॅटिंग केली. वेल करण चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. 37-38चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम स्वामी समर्थ या संघाला. 24 बॉलमध्ये 38 रन्स करायचे आहेत. चोवीस बॉलमध्ये 38 रन करायचे. मॅच जिंकण्याकरिता टीम स्वामी समर्थ संघाला. पाहूयात कशा प्रकारे दुसरा डाव रंगेल. खूप महत्वाची मॅच असणार आहे.
ओळ्यात मॅचच्या दिशेने 24 बॉल मध्ये 38 रन करायचे आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर दर्शन, नॉन स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. कुठेतरी लाईन लेंथ मध्ये बॅटिंगची बदलली आहे. सचिन टुकरूला कुठेतरी मागे ठेवले, बट सूरज उपाध्यायला पुढे ढकललं गेलं. त्यामुळे मॅच कशा प्रकारे 38 रन चेस करतील यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर करण पहिलाच बॉल अगदी हलका हाताने ढकलला गेलाय. 1 रनने खातं ओपन केलं गेलंय. 38चं टार्गेट आहे. 23 बॉल मध्ये आता 37 करायचे आहेत. सूरज उपाध्यायला मात्र इकडे आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. मॅच पुढे घेऊन जावी लागेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा करण, स्ट्राईक एंडला बॅटर सूरज उपाध्याय. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर. व्हाईट बॉल. दोन रन झाले धावफलकावरती. 23 बॉल मध्ये अजून 36 रन करायचे आहेत. शेवटचा दिवस आहे. शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. कोण चॅम्पियन होईल, धीरा चषकावर नाव कोण कोरेल, हा बॉल पाहिलं देखील खूपच बाहेर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. 3 रन होते धावफलकावरती. मॅच चांगली होईल यावर मात्र शंका नाहीये. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा करण, स्ट्राईक एंडला सूरज. हा बॉल देखील लेग स्टिकला मात्र पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका तिकडे, तेवढीच चांगली फिल्डिंग. मनीष तिकडे होते, बॉल अडवला गेला. स्कोर करावा लागेल. बाउंड्रीची गरज आहे टीम स्वामी समर्थ या संघाला. दर्शन देखील एक चांगले बॅटर आहेत. मागील मॅच देखील चांगली कामगिरी केली. मागे ऋतिक आहे, त्यानंतर सचिन टुकुरुल आहेत. व्हाईट बॉल. रिव्ह्यू असेल लगेच तुम्ही आम्ही कळू तुमच्याबरोबर डिसिजन. अँड इट इज व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे, त्यामुळे रिव्ह्यू तुमचा आता संपला आहे. 22 बॉल 33 रन करायचे आहेत. मॅच चांगली आहे, बट दोन्ही टीम मात्र मॅच सोडणार नाहीयेत. 22 बॉल मध्ये 33 रन करायच्यात. 2 बॉल मध्ये अवघ्या आता मात्र 5 रन खर्च केले गेले आहेत. त्यामुळे हे 2 बॉलचे 5 रन खूप मॅच मध्ये गणित थोडंफार इझी करतील. टीम स्वामी समर्थ संघ देखील मॅच सोडणार नाहीये.
जो जिंकेल तो फायनलमध्ये जाईल, जो जिंकेल तो एकतरी पारितोषिकाचा मात्र हकदार ठरेल. यामध्ये देखील हलक्या हाताने ढकललं. शिवा तिकडे होते, एक सिंगल रन मिळेल. 6 रन झालेत. एकवीस बॉल मध्ये 32 रन करायचे आहेत. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. चांगला बॉल पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर बट वाईट बॉल पंचांनी दंडित केलं गेलंय. हा बॉल देखील तुम्हाला आपण पाहिलं तर पुन्हा टाकावा लागेल. आणि करणने मागील 2 ओव्हरमध्ये चांगला, दोन्ही मॅचमध्ये चांगला स्पीड टाकला गेला, बट या ओव्हरमध्ये कुठेतरी मॅचमध्ये डगमगतोय. हेच प्रेशर आहे जेव्हा सेमीफायनल खेळता, क्वार्टर फायनल खेळता, फायनल खेळता, तेव्हा एक दडपण वेगळं असतं. 21 बॉलमध्ये 31 रन करायचे आहेत. या बॉलमध्ये देखील भन्नाट वेग पाहिला गेला करण यांच्या माध्यमातून. गुड बॉल, 1 रन मिळेल. 8 रन झाले धावफलकावरती. 4 बॉल 8. 20 बॉलमध्ये 30 रन करायचे आहेत. या बॉलवर देखील बॅट्समनला जागेवरच उभं ठेवलं गेलं, कारण स्वतः तिकडे बॉलवर पोहोचले. ती धडपड चालू आहे, बट 1 रन मिळेल. कुठेतरी या ओव्हरमध्ये ग्राफ रनचा मात्र वरती गेला आणि 9 रन झाले तब्बल. 55,555 प्रथम पारितोषिक अधिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून सतीश शिंदे आणि संपूर्ण त्यांची टीम. आज एक भव्य दिव्य आयोजन कुर्ल्यामध्ये आपण पाहिलं गेलं. 2 दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपण आनंद घेतला गेला. शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा येऊन थांबली आहे. अजून एक फायनलची मॅच बाकी आहे. कोण चॅम्पियन होईल पाहूयात. इकडे देखील भन्नाट वेगाने पाहिला गेला, त्यात स्पिन देखील पाहिली गेली आहे. 1 रन मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन झाल्यात आणि 18 बॉलमध्ये 28 रन करायच्या टीमला जिंकण्याकरिता. टीम स्वामी समर्थ संघाला 18-28 ची मॅच आहे. चला थोडी घाई खेळायची आहे, फास्ट करायचं, कारण की अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. असा पण विचार आपल्याला करावा लागेल. बॉलिंगसाठी ताजू येतात, चांगले खेळाडू आहेत. चेंबूरचे लेफ्टी आहेत आणि सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. खूप चांगला स्पेल टाकतात आपल्या टीमसाठी. बट समोर देखील सूरज उपाध्याय आहेत. 18 बॉल 28 समीकरण आहे. मॅच कधी फिरू शकते, दोन्ही टीमकडे तेवढीच मॅच आहे. ताज बॉलिंगसाठी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ताज, स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय आहेत. 18 बॉलमध्ये 28 समीकरण आहे. पहिलाच बॉल चुकी होती ताजांच्या माध्यमातून आणि फाईट प्लस 1 धावफलक 2 नी पुढे जाईल. मॅच चांगली आहे. सूरज आणि दर्शन दोघं सेन्सिबल खेळत मॅच बनवू शकतात. दोघांकडे देखील कॅपॅसिटी आहे, मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळलेत, त्यामुळे मॅच आता मात्र पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. हा बॉल देखील आपण पाहतो पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. अविनाश मुकेश रॉयल संघ मात्र एक्स्ट्रा रन्स कुठेतरी मॅच मध्ये थांबू शकते. 18 बॉलमध्ये 25 रन करायचे आहेत. खूप मोठ्या प्रमाणात एक्स्ट्रा पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये ओव्हरमध्ये देखील पाहिल्या गेल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात.
18 बॉलमध्ये 25 रन करायचे आता मात्र चांगला बॉल आतमध्ये आणला बॅटरला मात्र जागेवरच थांबवलं आणि डॉट बॉल येईल. ताजूला मात्र कमबॅक करावा लागेल. 17-25 समीकरण आहे. एका दुसरी बाउंड्री मध्ये आली तर मॅच अजूनही चुरस होईल. इथे मात्र पंचांनी दडीत केले गेले. नो बॉल नोला प्लस येतोय. 17 बॉलमध्ये 23. मॅच होती कुठे आणि आली कुठे. त्यामुळे एक्स्ट्रा रन्सनी मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं टीम स्वामी समर्थ. 17 बॉलमध्ये 23 समीकरण आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ताज स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय आहेत. 17 बॉल 23 ची मॅच आहे. म्हणजे एका बाउंड्रीची मॅच आली आहे. त्यामुळे कुठेतरी ही मॅच देखील फाईट होईल का. सर्वांच्या नजरा मॅचवर आहे. संपूर्ण मुंबई मॅच पाहते. यावर देखील हलक्यात ढकललं गेलं. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. सेमीफायनलची मॅच जो जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. जर अविनाश मुकेश रॉयल संघाने असेच एक्स्ट्रा टाकले तर मॅच मधून कुठेतरी बाहेर जावं लागेल. कारण की एक चांगलं टार्गेट उभा केलं त्यामुळे बॉलरचा रोल खूप महत्त्वाचा होता आणि आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात एक्स्ट्रा रन टाकले गेलेत. हा बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक येतील तिकडे. पंधरा बॉलमध्ये 20 रन करायचे. चला थोडं फास्ट खेळायचं. प्रत्येक बॉल नंतर प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घ्यायचा नाहीये. पंधरा बॉलमध्ये 20 रन करायचे आहेत. इकडे देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. शिवम तिकडे होते. सिंगल रन मिळतीये. विकेट गेली नाही त्यामुळे बेनिफिट आहे. टीम स्वामी समर्थ देखील मॅच मध्ये आली आहे. 14 बॉलमध्ये 19 रन करायचे आहेत. इकडे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक येतात तिकडे. आपण चांगला बॉल अडवला गेला. 1 रन मिळेल. दोघांचा कॉन्फिडन्स वाढलाय. त्यामुळे 13 बॉलमध्ये 18 रन. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 13-18 आहे. कोण जाणार फायनल मध्ये. अविनाश मुकेश रॉयल की स्वामी समर्थ. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ताज. इकडे देखील आपण पाहिलं तर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तिकडे. धावपळ चालू आहे. 2 रन मिळतात. तिसऱ्या रनचा कॉल दिला जाईल का. पण 2 रननी मात्र धावपळ पुढे जाईल. 12 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. आतापर्यंत एक 10-11 एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले. त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक केला गेला स्वामी समर्थ संघाने. बारा बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. त्याला थोडं फास्ट खेळायचं. अविनाश मुकेश रॉयल संघ आपल्याला अजून एक फायनल मॅच खेळवायची आहे.
8 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. अंपायर डिसिजन कळू दिला मी तुमच्यापर्यंत नक्कीच कळू. थर्ड अंपायर असेल नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत कळूया डिसिजन. अगदी सेमीफायनलच्या मॅचमध्ये अगदी चांगली फाईट होती. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर मोठा स्ट्रोक आला तर मॅचमध्ये स्वामी समर्थ संघ देखील कमबॅक करेल. एक बेनिफिट एक विकेट गेलेला नाही. दोन्ही टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे. इकडे एक्स्ट्रा रन्स कुठेतरी दुसऱ्या डावामध्ये पाहिले गेले. या बॉल देखील एक कडक फटका पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक खेळले गेले तेवढीच चांगली फिल्डिंग. विनोद तिकडे होते. विनोदने एक चांगले बॉल अडवले गेले. बेल स्टॉप विनोद. 6 बॉलमध्ये 11 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी केसर सोनार येत आहेत. मीराबाई दरोडचे खेळाडू आहेत. लेफ्टी आहेत. पाहूयात कशा प्रकारे कामगिरी करतील. 6 बॉल 11 देखील या ग्राउंडवर होऊ शकतो. त्यामुळे मॅच कशी रंगेल यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. 6 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. सहा बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. पहिलाच बॉल अगदी लेग साईडला फक्त ढकललं. 5 बॉलमध्ये 10 रन करायचे आहेत. कोण झाले फाईलमध्ये त्यावर देखील नजर आहे सर्वांच्या. मस्त मॅच चालू आहे. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅचमध्ये टीम स्वामी समर्थ देखील आणि सूरज उपाध्यायाकडे क्षमता आहे. एक बाउंड्री पास करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. या बॉलवर आपण आता चेक केलं गेलंय. या बॉलवर फटका बसला गेलाय आणि बॅटर सूरज उपाध्यायाला मैदान सोडावं लागतं बॉक्स आउटच्या रूपामध्ये. समीकरण बदललंय. चार बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. ऋतिक येतात बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला. आपण पाहिलं तर या बॉलवर देखील अँगल बनवला गेला. मैदान सोडावं लागेल.
आणि समीकरण आपण पाहिलं तर बदललं गेलंय. तीन बॉल मध्ये 10 रन करायचे आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन धावफलक पुढे जाईल. 3 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच मध्ये चांगली चुरस निर्माण होईल. स्ट्राईक एंडला सचिन टुकरूल आहेत. एक बाउंड्री आली तर 2 बॉल 5 बघायला मजा येईल. या बॉलवर फटका फसतो गेला तिकडे आपण पाहिलं तर बॉल दोन बॉल 8 रनची गरज आहे. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. अविनाश मुकेश रॉयल संघ हळूहळू फायनलच्या दिशेने जात असताना आपण पाहिलं या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली. केसरने मात्र कमबॅक केलं आणि शेवटचे 6 बॉल अगदी महत्त्वाचे होते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले पण त्यानंतर जे कमबॅक केलं गेलं त्याच्या अगोदरची शुभमची देखील एक ओव्हर चांगली आली. आणि ही मॅच नावावर करत असताना अविनाश मुकेश रॉयल चेंबूर संघ जाऊन पोहोचतोय आपण पाहिलं तर फायनल मध्ये. अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. आज चांगलं कमबॅक केलंय. वेल प्लेड सर्व यंगस्टार्स आणि चांगली कामगिरी करत असताना अविनाश मुकेश रॉयल चेंबूर संघ आपण पाहिलं तर फायनल मध्ये जातोय. अदिरा स्पोर्ट्स क्लबची क्रीडा स्पर्धा आज आणि सेमीफायनल देखील एक चांगली नावावर करत असताना आपण पाहिलं तर अविनाश मुकेश रॉयल संघ सुनील शिंदे यांना विनंती करेल की आपल्या हस्ते मात्र सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच करण सोडा. एक चांगली कामगिरी करत असताना पहिल्या डावामध्ये बॅटिंग चांगली झाली. बॉलिंग थोडी डगमगली बट बॅटिंगच्या रोलवर मात्र एक चांगला परफॉर्मन्स करत असताना सुनील शिंदे यांच्या हातातून मात्र आणि स्वामी समर्थ संघ आपण देखील याचा आपल्या देखील एक भेटवस्तू असणार आहे. 14 बॉल 20 रनची एक धुवाधार बॅटिंग करणनी केली आहे. अदिरा स्पोर्ट्स क्लबची क्रीडा स्पर्धा आज दुसरं वर्ष आहे. सुनील शिंदे यांच्या हस्ते मात्र पुरस्कार दिला जातोय करणला. अगदी आणि स्वतः आमची अदिरा पण आहे तिकडे. वेल प्लेड करण. सेमीफायनल मध्ये मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोय आणि स्वामी समर्थ संघाला देखील भेटवस्तू दिली जाईल. प्रत्येक संघाचा सन्मान केला जातो. सन्मान चिन्ह आहे त्याच्यावर त्यांच्या संघाचं मात्र नाव कोरलंय.